हाय स्टुडंट्स, आज आपण युकॅरियोटिक सेल हा पॉइंट बघणार आहोत. लास्ट लेक्चरला आपण प्रोकॅरियोटिक सेल म्हणजे प्रिमिटिव्ह टाइप ऑफ न्यूक्लियस जो प्रोकॅरियोटिक सेल आहे तो पहिला होता. ओके, ज्या विद्यार्थ्यांनी बघितला नसेल त्यांनी लास्ट व्हिडिओ किंवा लास्ट लेक्चर तुम्ही बघू शकता चॅनलवरती गेल्यानंतर. जो प्रोकॅरियोटिक सेल आहे त्यानंतर जो आजचा पॉइंट आहे तो म्हणजे युकॅरियोटिक सेल. Okay, in a eukaryotic cell, the nucleus is well defined, or the genetic material or chromatin material present inside the nuclear membrane called as a eukaryotic cell. Okay, काय बोलतो आपण? Nucleus is present in a nuclear membrane called as युकॅरियोटिक सेल. ठीक आहे. त्यानंतर जे युकॅरियोटिक सेल आहे ते कशामध्ये असतात तर फंजाय, प्रोटिस्ट, प्लांट, ॲनिमल ह्या ऑर्गॅनिझम मध्ये आपल्याला युकॅरियोटिक सेल बघायला मिळतो. ओके, एक्झाम्पल कोणते? प्लांट, ॲनिमल, protist. In that eukaryotic cell is present. In a eukaryotic cell, membrane bound cell organelles are present. The membrane bound cell organelles like the mitochondria, like the lysosomes, like the Golgi bodies, endoplasmic reticulum, all are the membrane bound cell organelles present inside the eukaryotic cell, जे प्रोकॅरियोटिक सेल मध्ये अब्सेंट होते. ओके, आता एखादा जो ऑर्गॅनेली आहे त्याला टोटली मेम्ब्रेननी कव्हर केलेलं असेल तर आपण त्याला मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनेलिज असं म्हणतो. ओके, आणि ह्या मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनेलिज आर अब्सेंट इन प्रोकॅरियोटिक सेल. ओके, नाउ दिस eukaryotic cell covered by a layer called as plasma membrane. हा जो तुम्हाला एक्सटर्नल लेयर दिसतोय हा लेयर आहे प्लाझ्मा मेम्ब्रेन मध्ये. सॉरी, त्या लेयरला म्हणायचं प्लाझ्मा मेम्ब्रेन. दिस प्लाझ्मा मेम्ब्रेन इज मेड ऑफ फ्रॉम फॉस्फोलिपिड. फॉस्फोलिपिड पासून हा स्ट्रक्चर बनलेला आहे. ही जे आपण हा जो आपण युकॅरियोटिक सेल बघतोय हा ॲनिमल सेल बघतोय. प्लांट सेल आपण सेपरेट बघणार आहोत. ओके, कारण थोडेफार डिफरन्सेस आहेत ॲनिमल सेल आणि प्लांट सेल मध्ये. खूप असे डिफरन्सेस नाही आहेत पण काही डिफरन्सेस आहेत, त्यासाठी आपण सेपरेट बघणार आहोत. ओके, प्लाझ्मा मेम्ब्रेन पासून ॲनिमल सेल मध्ये जो युकॅरियोटिक सेल आहे तो प्लाझ्मा मेम्ब्रेन पासून बनलाय आणि प्लांट सेल जो असतो तो एक्सटर्नल कव्हरिंग हे सेल वॉल असतं. ओके, आपण नंतर डिफरन्स बघणार आहोत. इनसाइड द प्लाझ्मा मेम्ब्रेन द मटेरियल प्रेझेंट which is called as cytoplasm. Okay, cytoplasm, all these internal structure, internal material, internal structure present called as cytoplasm. In a cytoplasm, all the membrane bound cell organelles and a nucleus is present in cytoplasm. हे सगळे जे घटक असतात ते सायटोप्लाझम मध्ये प्रेझेंट असतात. ओके, in an animal cell or in a eukaryotic cell, the nucleus present in a center. सेंटर ला न्यूक्लियस प्रेझेंट असतो. ओके, as we see the structure is a nuclear membrane. हा जो बाहेरचा स्ट्रक्चर तुम्ही बघू शकता हा न्यूक्लियर मेम्ब्रेन आहे. ओके, आफ्टर दैट there are some spaces are present. Actually these are not spaces attached but these are which like a grooves called as a nuclear pores. Nuclear pores cell. After that, inside a nuclear membrane, the stained circular part is present called as nucleolus. The stained part is a nucleolus. After that, in the red color structures, these are chromatin fibers. Chromatin fibers, and all these structures are called as a nucleus.
हे जे सगळे स्ट्रक्चर आहे ह्या पूर्ण स्ट्रक्चरला आपण न्यूक्लियस असं म्हणतो. ओके, मग हे जे आता पार्ट बघितले आपण तर हे न्यूक्लियसचे पार्ट आहेत. कोणते? न्यूक्लियर मेम्ब्रेन, न्यूक्लियोप्लाझम, हा जो आतला सेंटर आहे काय आहे न्यूक्लियर मेम्ब्रेनच्या आतमध्ये जे काही डेन्स मटेरियल असेल ते डेन्स मटेरियल म्हणजे न्यूक्लियोप्लाझम. ॲज लाईक सायटोप्लाझम पण म्हटलो तसं इथं न्यूक्लियोप्लाझम आहे. न्यूक्लियोप्लाझम मध्येच जो डार्क स्टेनिंग लाईक स्पॉट called as nucleolus. There are grooves present nuclear pore. Inside the material is a chromatin fiber and whole this structure is called as nucleus. Okay, ठीक आहे. After that न्यूक्लियसचा जो न्यूक्लियर मेम्ब्रेन आहे त्याला अटॅच झालेले असतात. हे जे ब्लॅक कलर स्ट्रक्चर बघू शकता हे ब्लॅक कलर स्ट्रक्चर्स म्हणजे काय आहे तर these are the endoplasmic reticulum. ओके, ही शॉर्ट फॉर्म तुम्हाला दिलेला आहे ER. आपण बघू endoplasmic reticulum which is arised from a nuclear membrane. Okay, and these are the zigzag like motions. अशा पद्धतीने zigzag like structures असतात एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचे. आणि तुम्ही बघू शकता की इथे एक एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे आणि हा पण एक एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे. बट देयर आर द रेड स्पॉट्स आर प्रेझेंट और रेड ग्रॅन्युल्स आर प्रेझेंट. मीन्स इफ द ग्रॅन्युल्स present on endoplasmic reticulum then it is called as rough endoplasmic reticulum. Rough endoplasmic reticulum. But if the ribosomes are absent on endoplasmic reticulum then it is called as a smooth endoplasmic reticulum. Okay, why rough and smooth? कारण एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम वरती हे जे रायबोसोम्स आहेत ते आपले सॉल्ट असते किंवा सॉइल ग्रॅन्युल्स असतात त्या सॉइल ग्रॅन्युल्स सारखी असतात. त्यामुळे ते स्ट्रक्चर रफ दिसतं आपल्याला. रफ स्ट्रक्चर दिसतं आपल्याला आणि त्यामुळे आपण त्याला रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम असं म्हणतो. आणि जर रायबोसोम नसतील तर तो स्ट्रक्चर हा स्मूथ असतो कारण त्याच्यावरती ग्रॅन्युल्स नाही आहेत त्यामुळे स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. ओके, जे रायबोसोम्स आहेत these रायबोसोम्स आर ATS. S म्हणजे स्वेटबर्ग युनिट आहे. ओके, S म्हणजे स्वेटबर्ग युनिट आहे. हा ATS स्वेटबर्ग युनिट असतो. ओके, आणि हा जर स्प्लिटिंग केला तर 60 लार्जर युनिट आणि 40 हा स्मॉलर युनिट होतो. 60 आणि 40 मिळून ATS चा युनिट तयार होतो. मग 60 आणि 40 100 होतात पण तसं नसतं इथं. एकदम प्लस करायचं नाहीये तर इथं हे ATS चा स्वेटबर्ग युनिट हा रायबोसोम असतो. ठीक आहे. त्यानंतर माइटोकॉन्ड्रियन तुम्ही इथे बघू शकता. इथे काय आहे there are the mitochondria are present. These mitochondria are useful to get energy or give energy. एनर्जी प्रोव्हाइड करण्यासाठी हे माइटोकॉन्ड्रिया असतील. त्यामुळे जेवढे माइटोकॉन्ड्रिया जास्त असतील तेवढा सेल हा ऍक्टिव्ह असेल तेवढा सेल हा एनर्जेटिक असेल. ओके, त्यानंतर एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम वरती रायबोसोम्स असतील. इफ few ribosomes are present then protein synthesis will be less. तर प्रोटीन सिंथेसिस हे कमी होईल. बट इफ द रायबोसोम्स आर मोर इन नंबर ऑन एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम देन प्रोटीन सिंथेसिस विल बी इनक्रीज्ड. तर प्रोटीन सिंथेसिस हे वाढणार आहे. ओके, ठीक आहे. त्यानंतर गॉल्जी बॉडीज. आता गॉल्जी बॉडीज हे न्यूक्लियसच्या जवळच असतं. ओके, ह्या अशा शेप मध्ये आहेत म्हणजेच कॉन्व्हेक्स शेप हा त्यांचा कॉन्व्हेक्स शेप हा प्लाझ्मा मेम्ब्रेन कडे असतो आणि जो कॉन्केव्ह भाग आहे हा कॉन्केव्ह भाग न्यूक्लियर मेम्ब्रेन कडे असतो. अशा पद्धतीने आणि यालाच आपण गॉल्गी बॉडीज किंवा गॉल्जी कॉम्प्लेक्स असंही म्हणतो. ठीक आहे. त्यानंतर
lysosomes are present. This one is a membrane bound cell organelle. ही पण एक membrane bound cell organelle आहे ज्याला आपण लायसोसोम असा म्हणतो. ओके, लायसोसोम एक घटक आहे. आफ्टर दॅट देर आर रॉड शेप्ड, अशा रॉड शेपचे स्ट्रक्चर बघू शकता की हे जे रॉड शेप्ड स्ट्रक्चर्स आहेत ते आहेत सायटोस्केलेटन. अँड these cytoskeletons are of two type, microtubule and microfilament. Okay, microtubule is a hollow structure, hollow, but microfilament is a rod structure. हा रॉड स्ट्रक्चर असतो. Microtubule is a formed from tubulin protein and microfilament is formed from actin. ओके, ठीक आहे. हे सायटोस्केलेटन स्ट्रक्चर्स असतात. अशा पद्धतीने सायटोस्केलेटन स्ट्रक्चर तुम्ही बघू शकता. बर, आता हे पार्ट आपल्याला सेपरेट बघताना पूर्णपणे व्यवस्थित शिकायचे आहे. सध्या फक्त शॉर्ट मध्ये सांगतोय हे पार्ट्स आहेत म्हणून, पण हे प्रत्येक एक सिंगल पार्ट बघताना आपल्याला सेपरेटली तो एक मेम्ब्रेन स्टडी करायचा आहे व्यवस्थित. त्यावेळेस आपण पूर्णपणे डीप मध्ये बघणारच आहोत. ठीक आहे. After that, centrioles are present. There are two right angle to one another. Two centrioles. These are the two centrioles right angle to one another present, and the whole structure is called as centrosome. आपण या स्ट्रक्चरला पूर्ण सेंट्रोसोम असं म्हणतो. ठीक आहे. In that animal cell, the smaller vacuoles are present. Small vacuoles असतात, लहान असतात. But in a plant cell, larger vacuoles are present. फरक आपण नंतर बघतोय की ॲनिमल सेल मध्ये व्हॅक्युअल सेल लहान असतात, स्मॉलर व्हॅक्युअल्स असतात, पण प्लांट सेल मध्ये लार्जर व्हॅक्युअल्स असतात. ओके, ठीक आहे. हा युकॅरियोटिक सेल आपण ॲनिमल सेल जो बघतोय त्याच्यामधला हा युकॅरियोटिक सेल होता. आता इथं महत्त्वाचं काय बघितलं आपण, तर जे मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनलीज आहेत ते युकॅरियोटिक सेल मध्ये असतात. कोणते कोणते आहेत, तर मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनलीज आर माइटोकॉन्ड्रियन, lysosomes, endoplasmic reticulum, Golgi bodies. All these are membrane bound cell organelles. Okay.